बघा आता ह्या वर्षी ना नवरात्रीमध्ये खूप छान असा चमत्कार घडलाय आपल्या इकडे. हे बघा दिव्यामध्ये जी वात लावली ना मी अखंड ज्योत, ती जी ज्योत आहे मी सवाईत लावलेली बघा जशीच्या तशी आहे. ती 9 दिवस झालं मी थोडी पण वरती सरकवलेली नाहीये. ती तशीच आहे अखंड ज्योत, पण त्याला काजळी आली नाही काय नाही. थोडं पण मी वरती नाही सरकवली बघा. त्याच्यामध्ये तुम्हाला दिसत असेल काजळी वगैरे काही दिसत नाही. अजून वात भरपूर आहे त्याच्यामध्ये. आणि ही 9 दिवसामध्ये थोडासा पण तो दिव्याची वात जी आहे आपण वरती सरकवलेली नाही. आश्चर्य याचंच आहे की आई मला ह्या वर्षीचा हा अनुभव माझा खूप वेगळा आहे बरं का. सो तुम्हाला सगळ्यांना मी तुमच्यासोबत शेअर करू असं मला वाटलं म्हणून मी लाईव्ह घेत आहे. कारण उद्या जेव्हा हा दिवा शांत होईल, आता होईल तेव्हा होईल, कारण भरपूर अजून त्याच्यामध्ये तूप टाकलेलं आहे. आणि वात जी आहे ती तशीच आहे. अगदी सव्वा ईत लावलेली वात जी आहे ना ती तशीच आहे बघा. थोडी पण मी वरती सरकवलेली नाही. नाहीतर प्रत्येक वर्षी मी वात जी लावते ना ती भरपूर अशी वर सरकावत अगदी 1-1.5 इंचच राहते ती वात, पूर्ण जळते. पण ह्या वर्षीचा वेगळाच चमत्कार आपल्या इकडे घडलाय दोन्ही दिव्यामध्ये बरं का. मी दुर्गाईच्या समोर पण दिवा जो लावलाय बघा, याच्यामध्ये पण भरपूर वात अजून शिल्लक आहे, तशीच आहे. ह्या पण आईचं तसंच आहे. जेव्हा दोघी पण चमत्कार दाखवतात बरं का एकाच ह्याच्यामध्ये, दोघींचं तसंच आहे. ह्या आईचं असेल तर ह्या आईकडे. आज दोन्ही दिव्यांमध्ये ना ह्या वर्षी मी जरा पण वातवरती सरकवलेली नाही. अगदी जशीच्या तशी पहिल्यापासून लावलेली आहे तेवढीच वात, त्याच्यावरतीच 9 ते